आज आमचे कुडाळ शहराचे नगरसेवक सन्माननीय अभि गावडे यांच्या माध्यमातून आज हा बचत गटाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आमची भूमिका हीच राहिलेली आहे की बचत गट हे फक्त काही मर्यादित राहून, काही त्यांचा इन्कम मर्यादित राहून ते जे इतके वर्षापासून जे काही करतायत त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. मग बँकेचं कर्ज असेल, त्यांचं मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, पॅकेजिंग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना मार्गदर्शनच नाही तर त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं महिन्याभरामध्ये आम्ही ती कमिटी तयार करून बचत गटासाठी ही सगळी व्यवस्था कशी उभी करता येईल त्यासाठी स्वतः शिवसेना पुढाकार घेऊन, शिवसेनेमधले महिला पदाधिकारी पुढाकार घेऊन हा नवीन सेटअप त्यांच्यासाठी करून देणार, जेणेकरून त्यांना कुठे कर्ज मागायची गरज पडणार नाही. ते मीडियम आम्ही तयार करून देऊ, पॅकेजिंगचं मीडियम तयार करून देऊ. कारण का जर आपण प्रॉडक्ट बघितले तर प्रॉडक्टवर MRP ठरतं, प्रॉडक्टवर त्याची प्राईस ठरते, प्रॉडक्टवर त्याची प्राईस रेंज ठरते. तर चांगलं पॅकेजिंग, चांगलं मार्केटिंग जर आम्ही त्यांच्यासाठी उभं करून देऊ शकलो तर ते इन्कम त्यांचं वाढणार आणि ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते योग्य ठरेल. अशी भूमिका आज आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेली आहे. असा एक महत्त्वाचा प्रश्न, कोल्हापूरला जोडणारा अंजिवडे घाट या संदर्भात तुम्ही आग्रही आहात, त्यावर तुम्ही पाठपुरावा करता, काय अपडेट असते? भाऊ, तुम्हाला मी मागे पण मला वाटतं महिन्याभरापूर्वी सांगितलं, घोडगे सोनवडे घाट रस्त्याचा ऑलरेडी सगळा विषय आता आटपत आलेला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन करून तेही काम स्टार्ट करू. अंजिवडे घाट रस्त्याचा विषय काय झाला, मागचे जे कोण लोकप्रतिनिधी होते, म्हणजे माझ्या अगोदरचे आमदार खासदार जे होते, त्यांनी चुकीच्या पद्धतीने तो DPRचा विषय हँडल केला. एक विषयाचा जर तुम्ही अंजिवडे घाट रस्त्याचा जर विषय घेतला तर DPR मला वाटतं 2दा किंवा 3दा तयार करण्याच्या सूचना तेव्हाच्या प्रशासनाला त्यांनी दिल्या होत्या. तशी काही गरज नव्हती. आम्ही आता सिंगल DPR जो काही लवकरात लवकर इम्प्लिमेंट होईल तसा DPR तयार करून आम्हाला द्यावा, असं आम्ही एन्व्हायरमेंटलच्या कमिटीला पण कळवलेलं आहे आणि त्या विभागाला पण PWD विभागाला पण कळवलेलं आहे. येणाऱ्या दीड महिन्यामध्ये त्याचं काय होईल, त्या हाय पॉवर कमिटी त्याच्यावर बसणार आहे. त्या हाय पॉवर कमिटीमधून आम्हाला कसं मिळेल, कारण का तो पूर्ण घाट रस्त्याचा विषय, नुसता अंजिवडे घाट रस्ता नाहीये, पूर्ण सह्याद्री घाटावर किती रस्ते प्रलंबित आहे त्याच्यावरती ती हाय पॉवर कमिटी बसणार आहे. ती बसल्यानंतर आम्हाला कळेल की नेमकं त्यांनी त्या DPR बद्दल काय निर्णय घेतलाय. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात नितीन गडकरींनी घोषणा केली. त्यानंतर इथले जे वैभव नाईक आहेत त्यांनी असं सांगितलंय की टोल माफी द्यावी. मला माझी आमदारांच्या अकलेची कीव येते. महाराष्ट्रामध्ये असं कुठे टोल मुक्त आहे, महाराष्ट्रात कुठला टोल फ्री आहे, कुठल्या हायवेला, हे त्यांनी मला सांगावं, उदाहरणं द्यावी. हा, त्या रजिस्ट्रेशनला काहीतरी सूट द्यावी, मी समजू शकतो. आपण MS-07 आहोत तर तिकडे काहीतरी आपल्याला सूट मिळावी, ते प्रस्ताव आपण देऊ शकतो. पण सरसकट टोल माफी म्हणजे ह्यांना बेकलेचा पुरस्कारच दिला पाहिजे. कुठे आहे महाराष्ट्रामध्ये टोल मुक्त? सगळीकडे टोल आहे. हा, रजिस्ट्रेशनचे ते बोलले असते MS-07ला तुम्ही वगळा, आम्ही तो प्रस्ताव आम्ही सन्माननीय गडकरी साहेबांना देऊ शकतो. पण हे काय रिकाम टेकडे आहेत, सध्या त्यांना काय बदाम वगैरे काजू काय खात नसतील म्हणून काय अकलेचा त्यांचा भाग पहिलाही नव्हता, आजही नाहीये. साहेब, शक्तीपीठ महामार्ग आहे, तो बांद्यामधून जात होता, परंतु आता तो प्लॅन बदलला गेला आणि झाराप साळगाव 0 पॉईंट मधून घेतला जातोय, कसं पाहते? जर असा कोणाचा आक्षेप असेल, बघा, ऑब्जेक्शन सजेशन हा आपल्याकडे मार्ग असतो. जर तो पिरियड निघून गेलाय तरी आपण अधिकाऱ्यांना सांगून, आपण कोणाला अधिकच त्यांना वाटत असेल की आपल्याकडून तेव्हा ऑब्जेक्शन घेण्यात आलं नाही, आता आम्हाला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढून द्यावा, तेही आपण करू शकतो. तो काय मोठा विषय नाही. पण ते आम्ही बसून ते चर्चा करून आम्ही त्याच्यामध्ये बघू काय ऑब्जेक्शन त्या प्रमाणाचं आहे का.